ठीक आहे, ठेवतो तुमच्यावर विश्वास. चला चला का चला. नाही नाही नाही, तुम्ही कुठे जायचं नाहीये, तुम्ही इथेच थांबणार आहात. आम्ही जाऊन येऊ. असं कसं काय करताय साहेब, आम्ही येऊ द्या ना आम्हाला. अहो आमची थोडीफार तरी मदत होईल, खारीचा वाटा म्हणून तरी आमची मदत होईल. काही मदत नकोय, तुम्ही जे सांगताय ते खरं असेल ना तर तुमच्याही जीवाला धोका आहे. मी तो चान्स घेऊ शकत नाही. अहो आमचा जीव आता कुठला राहिलाय, त्या पोरीचा जीव वाचला पाहिजे. आमचा जीव आम्ही ओवाळून टाकला तिच्यावरून. चला तुम्ही माझ्या बरोबर, आम्हाला घेऊन चला. शेवटचं सांगतो, इथेच थांबायचंय तुम्हाला. हा म्हणजे तुम्ही आम्हाला डिपॉझिट करणार परत? काय बोलताय ते, समजावा यांना. मी समजावते, पण तुम्ही जावा लवकर. ठीक आहे भारती मॅडम, एक काम करा, मान्यांना फोन करा, 2 हवालदार बरोबर घ्या आणि हे सांगतील ना त्या ऍड्रेसवर पोहोचायला सांगा. नक्कीच करते सर. पत्ता हा रणविजय, बघ काही बोलू नकोस, मी सांगतोय तेवढं ऐक फक्त. हा एक इमर्जन्सी आहे. मी तुला आता सांगेल त्या पत्त्यावर ताबडतोब यायचं, वर्दी चढव, हजर हो. हा तात्यासाहेब चुकीचं करताय तुम्ही, हे तुम्हाला लई भागात पडल. एका पोलिसाला असं डांबून ठेवणं चुकीचं आहे. तुमच्यावर कारवाई होईल आणि आयुष्यभर भोगत राहाल. बस. कायदा अरे पोलीस, तू सत्या खिशात घेऊन फिरतो मी. तुझ्यासारखी 1.5 रुपयाची कॉन्स्टेबल माझं काय काय वागणं करणार आहे? तुझ्यासारखे 56 कापून फेकलेत मी. हा तुझा नंबर आहे. तात्यासाहेब, सत्य आला तर कायदा बाजूला राहील आणि तोच तुमचा कायमचा बंदोबस्त करेल. बोलो मग, बोलो तुझ्या सत्याला. दोघांचा कार्यक्रम एकाच दिवशी करतो, एकच पॅकेज, दोघं गायब. एकत्र राहिलात ना, आता एकत्र वर जा. कोणीच फोन उचलत नाहीये. अगं काय काय झालं, एवढे अस्वस्थ का दिसतेस? अगं आई, कधीपासून फोन लावते मी दीदीन दाजींना, दोघांचा पण फोन लागत नाहीये. अगं कामात असतील ते, एवढं टेन्शन घ्यायचं काय? आई कसं शांत राहायचं? हा अगं, तू एक त्या मम्मी साहेबांच्या कुठल्या कागदांवर सह्या करून आले ते कळणं झाले, ते वेगळं टेन्शन. असं कसं टेन्शन घेऊ नको बरं. हे बघ, तू नको त्याची काळजी करू. हा, आणि इथून पुढे जी काय होईल ना ती सगळं चांगलंच होणार आहे. बरं मी नाश्ता करते, तिकडं आले. पहिलं बलमा, तो तात्या इथंच असणार आहे. अरे पण तो तात्या इकडे कधी आलेलं बघितलं नाही मी. ही जागा पहिल्यांदा बघतो त्याची. अरे बलमा, ही तात्यानं जागा मला स्वतः दाखवली होती.
आणि स्वतः म्हणला होता जेव्हा मी कुठंच नसेल ना तेव्हा इथं असेल. त्याची लई खाजगी जागा आहे आणि मला 100% गॅरंटी त्यानं वाघमारेनं इथंच लपवलंय. चल घुसूया. झाड तोड ना, आमच्या अंगावर कशाला येतोय? लईच वांगा, लईच वाईट झालं. रत्नी, एवढ्या लवकर मैदान सोडायचं नाही आपण. काही बी झालं तरी मला त्या निर्भेटला निस्तनाबूत करायचीच आहे आणि ती मी करणार. आता फक्त तुम्ही मी सांगल तसं ऐकायचं. आता बघा ही मम्मी साहेब कशी सूत्र हलवते ती. वा 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 सुरवीन बाय, एक नंबर काम केलंय. वा खरंच मित्रली बाई, आता आपल्याला आपले पैसे मिळणार. पण मिळतील ना? ऐका आता, अव आपला प्लॅन सक्सेस झाला म्हणजे विनरच की. या दोघांचं मला काय माहित नाही, पण आपण त्या पैशाने आपलं स्वतःच नवीन घर घेऊ. आपल्या हक्काचं. काय गे सुनंदे, लई टिव 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 करीत होतीस आहे का नाही? हा बघ, तू माझ्या दादाला जेवढा त्रास दिलायस का नाही तेवढा त्रास तुला भोगावा लागणार आहे. आणि तुझी लेक मंजू लई पक्क फुटली होती ना तिला, आता उड म्हणाव. आता भोग म्हणाव कर्माचे फळ. तुम्ही दोघं असं का बोलताय? मम्मी साहेब, अहो बघा की मी